बाजार सस्त्याचा काळ मस्तीचा. चला हा डुक्कर आहे गाडवणी ना. चष्मा 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 चष्म्याची किंमत जास्त त्यापेक्षा. सो हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. तर आजचा ब्लॉग सुरू होतो डायरेक्टली. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही जसं बघितलं असनच की आपण आलो होतो पावन गणेश मंदिराचे तिथे. तर तिथूनच ब्लॉग सुरू करते. हे माझ्या पाठीमागे मंदिर आहे आणि ही पुरी आपली गँग आहे. आणि आज आपल्यासोबत आहे सेलिब्रिटी. सेलिब्रिटी काय नाही होई आज आपल्यासोबत येडा दीपू. तर आपल्यासोबत डबल एक मोठे महान व्यक्ती पण आलेले पोंगाडे. डबल शिर्डीहून परत आलेले आमचे शिर्डी आले आमचे मोठे डिरेक्टर साहेब आणि आपल्यासोबत. त्यांनी बघू शकता याच्यामध्ये त्यांचा लुक चेंज कटिंग केलेलं नाही. लाल केस बी गेले. लाल केस. तर आज या ठिकाणी आले आम्ही पावन गणेश मंदिराला. जसं की तुम्हाला सांगितलं होतं लास्ट ब्लॉग मध्ये की आपण इथून गाण्याची सुरुवात करतोय. सर आपल्या लोकेशनचं थोडं मागे पुढे चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही आता इथूनच गाण्याची सुरुवात करतोय. आम्ही आलो होतो फक्त आमची एवढी टीम नारळ फोडण्यासाठी. आणि गणपतीच्या आशीर्वादाने हे गाण्याची सुरुवात करू लवकरच. आणि सगळेजण कामातून काम करून आले. याला दीपू बी ऍडमिट होता दवाखान्यात. आता ओके भाई, ओके होता. दर्शन घ्यायला. दीपकची मम्मी पण ऍडमिट होती. आता सगळे ओके. आता सगळं ओके. काय इथं पवनाची हाईट बारीक झाली पण आता वाढतीये. तर आता जाऊया मंदिरात आणि एकदा करून घेऊया नारळ पूजा काय असं ते. तर या ठिकाणी झाले आता आमचं नारळ वगैरे फोडून आणि इथं आमची पूजा पण झालेली आहे. तर आता सांगतो मी ॲक्च्युली ब्लॉग कसा आहे आपला आजचा. तर आज आपण तर इथून सुरुवात तर केली आहे आणि आज आपल्याला लोकेशनचा थोडासा प्रॉब्लेम होता. म्हणजे ॲक्च्युली कन्फ्यूज होतं खूप. लोकेशन खूप लांब होतं तिथे. म्हणजे एक ठिकाणी इकडे एक ठिकाणी तिकडे. तर आपण एकाच ठिकाणी बघतोय आता इथं जर भेटलं तर इथं तर चांगलंच आहे. आणि नाही तर मग कन्नडला आज पूर्ण लोकेशन फायनल करायची आहे. ती करून लगेच घरी जायचं आहे. तर फुलंब्रीला पण काही लोकेशन. फुलंब्रीचा कन्फर्म आहे पण हा फुलंब्री. तर फुलंब्रीला पण एक लोकेशन आहे. तर तिथं बघू. कुठे लोकेशन फुलंब्री. आता म्हणणं वारेगाव म्हणून ना. दोन वारेगावला लोकेशन. तर इकडे पण लोकेशन आहे आणि आता बघू एकदा फायनल करू. तसं तुम्हाला आता सांगायलाच आहे ब्लॉग मध्ये पूर्ण लोकेशन वगैरे दाखवतो पण आज. तर बघा लेट्स गो. अरे हरभर चोर बायो दिसत मी तू अजून काळ जर चांगलं जाणं घ्या. रस्ते का मार रस्ते पे भाऊ. रस्ते में का तो बसते में डॉलर डॉलर 20 ला 2 पटलं तर घ्या भाऊ, नाही तर वापस करा. खाऊन पाहू नका, वापस भेटणार नाही. चला 20 ला 2. चला बाजार सस्त्याचा काळ मस्तीचा. चला 20 ला 2. चला भाऊ, डबल आरवर भेटणार नाही. काळ्या आणि डेन जरा चष्मा दे ना, चष्मा. चष्मा लगे कोण नाही त्याच्यात पाहुणे आला चष्मा आणि गेष्मा. थांब गौतमी पाटीलचा फॅन दिसतो भाऊ. फिंगर
मारणार कोण मारे रे. आता आलो आम्ही लोकेशन वरती. ही आमची लोकेशन फायनल झाली आता. ही विंड मिल कोणतं गाव आहे? वडळी ना? वडळी पिशोरला आम्ही शूट करणार आहे. आणि आपली पुरी गँग. आणि इथं लोकेशन आम्ही फायनल केली आता जस्ट. म्हणजे इथं ते विंड मिलचं फील्ड, म्हणजे इथं विंड मिल आहे. सो त्यामुळं इथं गरमी व्हायचं आणि इथं गरमी व्हायचं ताणणे. लोकेशन आहे. आणि पवनाला लटकणार होता. पवनाला लटकणार होता. मला काय झालं म्हटलं असं लटकून पाहते रॉड पाळण्यासारखं असं नाही. फार जवळ आलो तेवढं मोठं हे पाहिलं होतं मी आधी पण मोठं आहे ते. एवढं जवळ येऊन पाहिलं नव्हतं मी. माझ्या नावाची चक्की म्हणजे पवन चक्की. हा तर इथं लोकेशन आहे आता फायनल झालेली आहे. आता दुसरी लोकेशन फायनल करू. आणि रस्त्यामध्ये पण आम्ही एक लोकेशन मध्ये तिथं जाऊ थोड्या वेळात. पण झालंय फायनल. सो गाईज या ठिकाणी आमची दुसरी लोकेशन पण झाली फायनल. माझ्या पाठीमागे दुसरी लोकेशन आहे. ॲक्च्युली हा सीन थोडासा वेगळा आहे. म्हणजे हे असं शेतातल्या सीनचं टाईप आहे, थोडंसं आहे भारी. सो त्यासाठी ही लोकेशन आम्ही फायनल केली. आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता डायरेक्ट एकदम खाली आहे. आणि इथे आता परमिशन पण घेतली आणि परमिशन पण त्यांनी दिलेली आहे. मग कसं हे करायचं फायनल ही लोकेशन? आता हे फायनल करूच ना आपण. कारण आता काकाकडे गेलो आपण, परमिशन घेतली. काका म्हणे काहीच टेन्शन नाही म्हणे, आपल्या चुलत्याचं आहे. नंतर चुलत्यांनी म्हणत की बाजूच पट्टी आपलीच म्हणे, टेन्शनच नाही शूट करायला. आपल्याच वाटण्या सगळ्या आपल्याच वाटणं पण सगळ्या पवनचे काका ते काका नाही ते पण करून घेतले. काका काय म्हणते ना आडला हरी काही गाडवाच पाय धरले बाबा. काका जर आधी ब्लॉक पाहिला ती काढून याचे पाय कधी धरले. तो काय म्हणे गाडो आहे का मायच्या ना. हा डुक्कर आहे गाडवणे ना. चष्म्याची किंमत जास्त त्यापेक्षा. तर या ठिकाणी झाली आमची दुसरी लोकेशन फायनल. आणि आता तिसरी लोकेशनला जाणार आहे. थोड्याच वेळात आम्ही पोहायला जाणार आहे. कारण की खूप गरम झालो आम्ही. थंड चष्मा दे मा लागलं माझ्या नाकाला. या ठिकाणी झाली दुसरी लोकेशन आमची फायनल. आता जाऊया तिसरी लोकेशन. आणि भाऊ लालगंज घरी त्याचं नाव फारुख आहे. लाल कोंबडी होणे दिसतो तू मला. फारुख आणि शाहरुख म्हणला. चल भेटू दुसऱ्या लोकेशनवर. आता आलं आम्ही थर्ड लोकेशनला. हे माझ्या पाठीमागे लोकेशन आहे. पूर्ण झाडांचं काय म्हणताला जंगल आहे. जंगल बाग झाडाचा बाग आहे. झाडाचा बाग आहे. भुकले लागली. हा मेन म्हणजे भूक लागली. उलटे कर राहिले प्रोड्युसर खाणे का काय. आणि सगळ्यात मेन म्हणजे आता दीपकने केली उलटी. त्या तोंड पाहू शकता. उलटे झाले त्या तोंड. आणि स्नॅप कसा कसा करायला. आणि पाहुण्या पडला तसं पाय डायरेक्ट मुक्का मारला. रक्त पण निघतं त्याच्या पायातून. म्हणजे त्याच्या गुडघ्याला मार लागला, म्हणजेच डोक्याला मार लागला. गणूकडे घे रे भाऊ. गणू भूक लागेल. गणू लागली भूक. गणूला एकाच गोष्टीची भीती. हे माझ्या अंगावर नाही वाकाव. आता बारी मारली भाई. तर आता या ठिकाणी ही लोकेशन माझ्या पाठीमागं. आणि ही लोकेशन झाली फायनल. इथली परमिशन पण घेतली पवननी. याच्यामुळे आम्ही पवनला सोबत ठेवतो. दुसरं काही कारण नाही आहे. कारण की लोक घाबरते. लोक घाबरते त्याला. बारीक पोरग कोणाच तरी पोरग आहे, जेव्हा छोटं पोरग आहे. नजर लागत नाही. मेन म्हणजे नजर लागत नाही. काय पण कसं बोलस त्याबद्दल. एवढा चाटाळे पुरा गावातल्या पोरी बात बसला. ही पोरगी पाहिजे ती पोरगी पाहिजे. करू नका असं काही बी बोलते. मी पोरी गेली की पाहत नाही. लहान पोरी पाहत होते पण पोरी त्याच्याकडे पाहत नाही. गलत होता. या ठिकाणी बघितलं आम्ही थर्ड लोकेशन. आता दाखवतो आतमधून पण एकदा भारी लोकेशन. सो गाईज आता या ठिकाणी आम्ही 5वी लोकेशन बघायला. ऍक्च्युली 4थी लोकेशन आम्ही बघितली आहे.
बट ती लोकेशन गावात होती आणि तिथे आम्ही ब्लॉग शूट नाही केला कारण की खूप जास्त तिथे गर्दी पण होती आणि लवकर बघितलं आणि लगेच निघालो तिथनं. तर या ठिकाणी आम्ही ही 5वी लोकेशन आमची. हे माझ्या पाठीमागे तळ आहे आणि हा आहे सनसेट. हॅलो. आणि हे आपले सगळे पवन बिझी सध्या ते तिकडं तो वाईट पुरी चक्रात तो फोनवर चालू त्याचं काम. लडकी का चक्कर बाबू भैया. चक्कर बाबा भैया. मुन्ना मुन्ना मुन्ना. जय श्रीराम भावा जय श्रीराम. एक औरत. लोकेशन बघायला आलो होतो. तर या ठिकाणी आपला दीपू गेला लाईव्ह. आयुष्य पब्लिक बघते. अरे हॅलो. तर अशा आपला आज पूर्ण लोकेशन झालेलं आहेत बघणं आणि फायनल पण झाल्या. इथल्या सगळ्या परमिशन पण भेटल्या आपल्याला, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे शूटसाठी. आणि फायनली एक काम तर पूर्ण झालं. अगोदर लोकेशन बघितलं होत्या पण आपण त्या थोडंसं सगळ्या चेंज केल्या. आता हे फायनल झाल्या सगळ्या. इथलं परमिशन वगैरे सगळं झाले. गावातली जी लोकेशन बघितली तेव्हा डायरेक्ट ते ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे सगळे होते सोबत. त्यांच्यासोबत होतो आम्ही आणि त्यांनी पण आम्हाला भरपूर लोकेशन दाखवल्या. त्यातली एक लोकेशन सिलेक्ट केली आणि अशा प्रकारे आमच्या लोकेशन आज फायनल झाल्या सगळं म्हणजे सगळं झालं फायनल. आणि असाच आपण आपला आजचा ब्लॉग याच्याबद्दल झाला लोकेशनबद्दल. तर ब्लॉग पण आपण ह्या ठिकाणी एंड करू. आता तर आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. आता वाजले संध्याकाळचे किती वाजले रे आता? 5 ना? किती वाजले? सकाळचे 4. तर या ठिकाणी वाजले आता 5 साडेपाच झाले. तरी सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे. तर आता अगोदर पहिले काहीतरी खाऊया आणि मग जाऊया वापस घरी. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सपोर्ट करा भाईला. आपल्या भाऊला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भाऊच्या ब्लॉगमध्ये मी फर्स्ट टाइम आलेलो आहे. तर खूप भारी वाटलं भाईसोबत येऊन आम्हाला. आम्ही सगळ्या ग्रुपनं आलो होतो. हर टाइम हे सगळे आता लोकेशन बघायला वगैरे. यावेळेस मला पण चान्स भेटला. आजारी होतो म्हणून भाई. आणि ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला एकच नोटीस, प्रेम करू नका. प्रेमात पडलं असं होतं. कुठे पाहू नाही तो पहिले तसा बी दिसत नाही तो ना. आता तर लांब आहे. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून. आता मी बघा स्कॅम करणार आहे थोडा समोरच्या. इकडं. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी इंस्टाला फॉलो केलं असेल त्यांनी पण इंस्टाला फॉलो करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.